ऑफिसमध्ये होणारा महिलांचा छळ. मुलगी कितीही शिकली, कितीही मोठ्या पदावर पोहोचली तरी तिच्या स्वाभिमानाची किंमत कोणत्याही पगारापेक्षा मोठी असते. पुण्यातील एका मोठ्या IT कंपनीसमोर सकाळची नेहमीची धावपळ सुरू होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कामाचं दडपण होतं, पण एका चेहऱ्यावर मात्र स्वप्नांची चमक होती. ती होती ईशानी. मध्यमवर्गीय कुटुंबातील ईशानीने खूप संघर्ष करून शिक्षण पूर्ण केलं होतं. वडील निवृत्त शिक्षक, आई गृहिणी, घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे ही नोकरी तिच्यासाठी फक्त करिअर नव्हती, तर संपूर्ण कुटुंबाचा आधार होती. पहिल्याच दिवशी आईने तिच्या कपाळावर हात ठेवत म्हटलं, "बाळा, कितीही मोठी झालीस तरी स्वतःचा स्वाभिमान कधीही विकू नकोस." ईशानी हसली, "आई, काळजी करू नकोस." ऑफिसमध्ये तिचं सर्वांनी स्वागत केलं. नवीन टीम, नवीन मित्र, नवीन वातावरण. त्यातच तिची ओळख झाली अमोलची. "हाय, मी अमोल. काही मदत लागली तर नक्की सांग." ईशानी हसली, "नक्की." पहिले काही महिने खूप छान गेले. ईशानीचं काम उत्तम होतं. प्रत्येक प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होत होता. तिच्या मेहनतीमुळे संपूर्ण टीम तिचं कौतुक करत होती. हेच कौतुक हळूहळू एका व्यक्तीच्या नजरेत वेगळ्याच अर्थाने दिसू लागलं. तो होता टीम मॅनेजर विक्रांत. एक मीटिंगनंतर तो म्हणाला, "ईशानी, बाकी सगळे जाऊ शकतात. तू 2 मिनिटं थांब." सगळे बाहेर गेले. विक्रांत हसत म्हणाला, "तू खूप सुंदर दिसतेस, म्हणजे खूप टॅलेंटेड आहेस." ईशानीला थोडंसं विचित्र वाटलं. "थँक्यू सर. आज संध्याकाळी कॉफीसाठी जाऊया का?" "सर, मला घरी जायचं आहे." "अरे, ऑफिसची चर्चा करू." ईशानीने नम्रपणे नकार दिला. त्या दिवशी तिने फारसा विचार केला नाही, पण काही दिवसांनी आज पुन्हा उशिरापर्यंत थांब. "सर, काम पूर्ण झालं आहे." "मी सांगतोय म्हणजे थांब." तिला राहावंच लागलं. संपूर्ण ऑफिस रिकामं झालं. विक्रांत तिच्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला. "तुझ्यासारखी मुलगी माझ्या टीममध्ये आहे ही माझी लकी गोष्ट आहे." ईशानीने खुर्ची मागे सरकवली. "सर, मला निघायचं आहे." "इतकी घाई कशाला?" त्या दिवशी ती काही न बोलता घरी गेली. रात्रभर तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी तिने स्वतःला समजावलं, कदाचित माझा गैरसमज असेल, पण गैरसमज नव्हता. पुढचे दिवस अधिक कठीण होते. विक्रांत सतत वैयक्तिक मेसेज पाठवू लागला. "जेवलीस? आज खूप सुंदर दिसतेस. तुझ्यासाठी प्रमोशनची चांगली बातमी आहे. भेट." ईशानी उत्तर देत नव्हती. त्यामुळे विक्रांत चिडू लागला. एका दिवशी संपूर्ण टीमसमोर तो ओरडला, "हे काम इतकं वाईट कोण करतं?" ईशानीला धक्का बसला, कारण चूक तिची नव्हती. मीटिंग संपल्यानंतर अमोल तिच्याकडे आला. "तू ठीक आहेस?" "हो." पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. काही दिवसांनी विक्रांतने पुन्हा केबिनमध्ये बोलवलं. "बस." तो खुर्चीत मागे रेलला. "ईशानी, तुला पुढच्या महिन्यात प्रमोशन मिळू शकतं." ती आनंदाने म्हणाली. "खरंच सर?" तो हसला. "सगळं माझ्या एका सहीवर आहे." "थँक्यू सर." तो तिच्याकडे पाहत म्हणाला. "पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते." ईशानीच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात नाहीसं झालं. "सर, म्हणजे?" "इतकंही समजावून सांगावं लागेल." तो उठून तिच्याजवळ आला. ईशानी लगेच उभी राहिली. "सर, कृपया अंतर ठेवा." विक्रांत हसला. "इतकी निरागस बनू नकोस. मला कामाच्या जोरावर प्रमोशन हवं आहे." "मग आयुष्यभर याच पदावर राहशील?" ईशानी एक शब्दही न बोलता बाहेर पडली. त्या दिवसानंतर तिचं आयुष्य बदललं. तिला महत्त्वाच्या मीटिंगमधून वगळलं जाऊ लागलं. तिच्या रजेचे अर्ज नाकारले जाऊ लागले. छोट्या छोट्या चुका काढून तिचा अपमान केला जाऊ लागला. रोज घरी गेल्यावर ती रडायची. आईला काहीच सांगत नव्हती. एक दिवस आईने विचारलं, "बाळा, सगळं ठीक आहे ना?" ईशानीने खोटं हसत उत्तर दिलं, "हो आई." पण आईला तिच्या डोळ्यातलं दुःख दिसत होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आणखी एक धक्का बसला. तिच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्याला प्रोजेक्ट लीड बनवलं गेलं. कारण विचारल्यावर विक्रांत म्हणाला, "तुझ्यात लीडरशिप नाही." ती बाहेर आली आणि पहिल्यांदा ऑफिसच्या जिन्यात बसून रडू लागली. तेवढ्यात अमोल आला. "ईशानी, आता पुरे झालं. मला सगळं माहिती आहे." ती दचकली. "काय?" "विक्रांत सर तुझ्याशी कसं वागतात हे मी अनेकदा पाहिलं आहे, पण मी घाबरलो होतो." ईशानी शांत होती. अमोल पुढे म्हणाला, "पण आता गप्प बसणं म्हणजे चुकीला साथ देणं होईल." ईशानीच्या डोळ्यात पुन्हा आशेची एक छोटीशी किरण चमकली. "पण माझ्यावर कोण विश्वास ठेवेल?" अमोल म्हणाला. "विश्वास मिळवायचा नसतो, पुरावे गोळा करायचे असतात." हे वाक्य ऐकताच ईशानीने अश्रू पुसले. त्या रात्री तिने मोबाईल उघडला. विक्रांतचे सर्व वैयक्तिक मेसेज, कॉल लॉग, ईमेल आणि ऑफिस चॅट पुन्हा वाचायला सुरुवात केली. तिला जाणवलं, आजपर्यंत ती फक्त सहन करत होती, पण आता लढाईची वेळ आली होती. आणि त्या एका निर्णयामुळे फक्त तिचं आयुष्यच नाही, तर त्या ऑफिसमधील अनेक महिलांचं भविष्य बदलणार होतं.
त्या रात्री ईशानीने एक निर्णय घेतला. आता पुरे झालं. मी गप्प बसणार नाही. तिने विक्रांतने पाठवलेले सर्व मेसेज, ईमेल, ऑफिस चॅट, कॉल लॉग आणि उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबवण्याच्या सूचना यांचे स्क्रीनशॉट एका वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह केले. प्रत्येक तारखेची नोंद केली. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे गेली. विक्रांत तिच्या केबिनमध्ये आला. काल मी पाठवलेल्या मेसेजचं उत्तर दिलं नाहीस? ईशानीने शांतपणे सांगितलं. कामाशी संबंधित असेल तर नक्की उत्तर देईन. तो हसला. अजूनही ॲटिट्यूड आहे? बरं, मग परिणामही भोगावे लागतील. 2 दिवसांनी तिचा परफॉर्मन्स रिपोर्ट मुद्दाम खराब दाखवण्यात आला. तिला प्रोजेक्टमधून काढण्यात आलं. टीममध्ये तिच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. काही सहकारी तिच्याशी बोलणंही टाळू लागले. एका दुपारी कॅन्टीनमध्ये बसलेली असताना अमोल तिच्याजवळ आला. तयार आहेस? कशासाठी? तक्रार करण्यासाठी. ईशानीने एक दीर्घ श्वास घेतला. मला भीती वाटते. अमोल म्हणाला. भीती तुला नाही, चुकी करणाऱ्याला वाटली पाहिजे. त्या दिवशी दोघे थेट HR हेड माधवी मॅडम यांच्या केबिनमध्ये गेले. माधवी मॅडमने शांतपणे सगळं ऐकलं. ईशानी, तू जे सांगते आहेस ते खूप गंभीर आहे. तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? ईशानीने मोबाईल पुढे केला. एकामागून एक मेसेज, रात्रीचे कॉल, कामाच्या नावाखाली पाठवलेले वैयक्तिक संदेश, प्रमोशनच्या बदल्यात दिलेले सूचक इशारे, सगळं त्यांच्या समोर होतं. ही बाब POSH समितीकडे तात्काळ पाठवली पाहिजे. 2 दिवसांनी कंपनीच्या अंतर्गत समितीसमोर चौकशी सुरू झाली. विक्रांत मात्र आत्मविश्वासात होता. ही मुलगी खोटं बोलते आहे, प्रमोशन न मिळाल्याचा राग काढते आहे, तो हसत म्हणाला. पण त्याच क्षणी ईशानीने एकामागून एक पुरावे सादर केले. मेसेज, ईमेल, ऑडिओ रेकॉर्डिंग. सर्वांसमोर विक्रांतचा चेहरा उतरू लागला. तेवढ्याच समितीच्या सदस्यांनी विचारलं, या प्रकरणात आणखी कोणाला काही सांगायचे आहे का? संपूर्ण हॉल शांत झाला. अचानक मागच्या रांगेतून एक महिला उठली. माझ्यासोबतही असंच झालं होतं. ती होती नेहा. तिच्या मागोमाग पूजा, काव्या आणि आणखी 2 महिला उभ्या राहिल्या. आम्हालाही उशिरापर्यंत थांबायला भाग पाडलं जात होतं. आमच्याशीही वैयक्तिक मेसेजवर बोलण्याचा प्रयत्न झाला. आम्ही नोकरी जाईल या भीतीने गप्प बसलो. समितीतील प्रत्येक सदस्य गंभीर झाला. विक्रांतच्या कपाळावर घाम फुटला. पहिल्यांदाच त्याला समजलं, सत्ता कायमची नसते. काही दिवसांच्या चौकशीनंतर अंतिम निकाल जाहीर झाला. कंपनीचे डायरेक्टर आरव सर्व कर्मचाऱ्यांसमोर उभे राहिले. आमच्या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या महिलांवरील छळ सहन केला जाणार नाही. चौकशीत विक्रांत दोषी आढळला आहे. त्याची तात्काळ सेवामुक्ती करण्यात येत आहे. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. विक्रांत खाली मान घालून बाहेर पडला. ईशानीच्या डोळ्यात अश्रू होते. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. ते स्वाभिमानाचे जिंकलेल्या लढाईचे अश्रू होते. काही दिवसांनी कंपनीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियम लागू झाले. POSH विषयी विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. तक्रार करणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्याची व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला. चूक करणाऱ्याला संरक्षण नाही तर पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. 1 महिन्यानंतर ईशानीला पुन्हा तिच्या गुणवत्तेनुसार प्रोजेक्ट लीडची जबाबदारी देण्यात आली. यावेळी संपूर्ण टीमने टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत केले. अमोल हसत म्हणाला, अभिनंदन लीड. ईशानीही हसली. ही फक्त माझी नाही, गप्प बसलेल्या प्रत्येक स्त्रीची जिंकलेली लढाई आहे. त्या संध्याकाळी ती घरी आली. आईने दार उघडलं. आज खूप दिवसांनी माझी मुलगी मनापासून हसताना दिसते आहे. ईशानी आईच्या मिठीत शिरली. आई, तुझं एक वाक्य आठवत होतं. कुठलं? स्वाभिमान कधीही विकू नकोस. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आज तू ते खरं करून दाखवलंस. प्रत्येक कार्यस्थळी महिलांना सुरक्षित वातावरण मिळणं हा अधिकार आहे, उपकार नाही. छळ सहन करू नका. योग्य पुरावे जतन करा. विश्वासू व्यक्तीशी बोला आणि कायदेशीर व संस्थात्मक मार्गाने आवाज उठवा. एक धाडसी पावलामुळे अनेकांचे आयुष्य बदलू शकते.